खाली काही झाडे असल्यामुळे सुदैवाने तो वाचला, पण डोळ्यात काटे टोचल्यामुळे त्याची दृष्टी नाहीशी झाली. दृष्टी नसून सुद्धा तो राजकुमार जंगलात रपंजलला शोधू लागला. रस्त्यात त्याला फळे मिळाली, ती त्याने तोडून खाल्ली. चालत चालत तो एवढ्या लांब आला की तो वाळवंटात येऊन पोहोचला. आणि अचानक काहीतरी घडलं. एक गोड आवाज त्याला ऐकू आला. तो त्या आवाजाला ओळखत होता. तो त्या आवाजात